नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव शुभम आणि सर्वप्रथम मी तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहो. पूर्वी माझ्या YouTubeचं नाव हे MPSC 24/7 होतं. पण आता माझा जो एजेंडा आहे या YouTube चॅनलचा, तो कंटेंट लिमिटेड नसून अनलिमिटेड ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. सो आत्तापासून मी माझं YouTube चॅनलचं नाव ब्रेनक्राफ्ट 24/7 हे कंटिन्यू करणार आहे. सो आय होप सर्व हे ऍक्सेप्ट करतील आणि माझे व्हिडिओज लाईक करतील. सो आज आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी काय असते. सो सर्वांना प्रश्न पडतो, बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की नवीन कंपनी सुरू करायचे तर कंपनीबद्दल त्यांना माहिती हवी असते. जर स्टुडंट असतील तर त्यांना कंपनीबद्दल माहिती हवी असते. जर कोणी एंटरप्रेन्युअर असेल, ज्यांना स्वतःचं स्टार्टअप करायचंय, तर त्यांना एक ऍटलिस्ट बेसिक माहिती म्हणून आपण हे प्रेझेंटेशन तयार केलेले आहेत. तर आज आज आपण या व्हिडिओमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी काय असते या दोघांचं डिफरन्स आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण पाहूया की प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपनी काय आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. सो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तुम्ही पाहू शकता की शेअर होल्डर किमान 2 असावेत आणि जास्तीत जास्त 200. म्हणजे त्याच्यामध्ये शेअर होल्डरची जी संख्या असते ते किमान 2 आणि डायरेक्टर्सचं जो रजिस्ट्रेशन असतं ते पण मिनिमम 2 इथे लागतं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये. कारण की दिस इज ॲज पर MCA मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्यानुसार याच्यामध्ये आपल्याला अ, किमान 2 डायरेक्टर आणि किमान 2 शेअर होल्डर्स हे बंधनकारक आहेत. शेअर ट्रान्सफर यामध्ये मुक्तपणे शेअर ट्रान्सफर करता येत नाहीत, मर्यादित असतात, तिथे लिमिटेशन्स येतात. सो शेअर ट्रान्सफर करणं इट्स नॉट अ इझी टास्क. भांडवल उभारणी. सो पब्लिक कडून निधी उभारता येत नाही. जर तुम्हाला एखादं भांडवल उभारायचं असेल तुमच्या स्टार्टअप साठी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी, तर तुम्हाला ते इतक्या लवकर आणि सहजासहजी ते उभारता येत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करावी लागते. जेव्हा 1 ते 2 किंवा 3 वर्षानंतर तुमची कंपनीची ग्रोथ होते, त्यानंतर तुम्ही फंडिंग साठी जाऊ शकता. सो फंडिंग इन थ्रू इन्व्हेस्टर्स थ्रू जे फंडिंग येणार आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजला, ते फंडिंग तुम्ही घेऊ शकता. पण यासाठी अट आहे की तुम्हाला थोडा कालावधी यामध्ये घालावा लागतो. यावरती जे नियंत्रण असतं सामान्यतः कुटुंब, मित्रपरिवार किंवा लहान गटांच्या हातात राहतं. तुम्ही बघू शकता की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एक दोघ जण, तिघ जण, 4 जण सगळे एकत्र येऊन कंपनी तयार करतात किंवा सुरू करतात. त्याच्यामध्ये नियंत्रण बऱ्यापैकी सर्वसामान्य गटांचं आपल्याला दिसून येतं. याची जी नोंदणी आहे ती अगदी सोपी आणि तुलनेने कमी कागदपत्रांची झालेली आहे. तुम्ही आता बघू शकता की आजकाल भरपूर स्टार्टअप्स पण सुरू झालेले आहेत जे की तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशन करण्यापासून ते इस्टॅब्लिशमेंट करण्यापर्यंत सर्व मदत तुम्हाला एका सिंगल प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला ते मदत करण्यास तयार आहेत. सो तुम्ही त्याचा पण इथे फायदा घेऊ शकता. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं की तर तुम्हाला भरपूर स्टार्टअप्स दिसतील की जे स्वतः कंपनी रजिस्ट्रेशनच्या सर्व्हिसेस मध्ये आहेत आणि त्याचा तुम्ही फायदा इथे घेऊ शकता. नावाची अट अशी असते की प्रायव्हेट लिमिटेड जर कंपनी रजिस्ट्रेशन केली, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर शेवटी तुम्ही बघू शकता की तिथे प्रायव्हेट लिमिटेड असा हा 2 टेक्स्टचा टॅग असतो, तो कंपल्सरी असतो. सो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असणं हे बंधनकारक आहे. ओके. सो पब्लिक लिमिटेड कंपनी काय आहे? आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपण बघितली. आता पब्लिक लिमिटेड बघूया. सो पब्लिक लिमिटेड कंपनी इट्स अ बिग स्केल कंपनी. मोठ्या स्केलची कंपनी असते. यामध्ये किमान 7 शेअर होल्डर्स असतात आणि कमाल शेअर होल्डर्सची मर्यादा नाही. का तर कंपनी ऑलरेडी पब्लिक लिमिटेड नावातच आहे. इट्स अ पब्लिक लिमिटेड कंपनी. ओके. सो देर इज नो limitations ऑन द shareholders, on count. आणि यामध्ये मॅक्सिमम कितीही शेअर होल्डर असू शकतात. ओके. शेअर ट्रान्सफर सहजपणे अगदी ट्रान्सफर करता येतात आणि शेअर बाजारात सुद्धा लिस्ट करता येतात. तुम्ही ऐकलं असेल की XYZ कंपनीने त्यांचे शेअर्स बाजारात लिस्टेड केलेत.
सो हा पण याचाच रुल्स अँड रेग्युलेशनचा पार्ट आहे. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये तुम्हाला ते शेअर्स लिस्ट करता येतात. शेअर्स तुम्हाला शेअर्स माहिती असतील. शेअर्स ला आपल्या कंपनी लिस्टेड होतात आणि तिथे जे पब्लिक असते ते विकत घेतात. ओके. जे भांडवल उभारणी असते ते पब्लिक कडून असते. तुम्ही ऐकलं असाल की आयपीओ लागला. तर आयपीओ सर्वसामान्य लोकांसाठी तो ओपन केलेला असतो. आयपीओ द्वारा आयपीएल चा फुल फॉर्म इथे मी टाकलेला आहे, इनिशियल पब्लिक ऑफर. नावातच आहे, इट इज टोटली फॉर पब्लिक ऑफर. सो याद्वारे दे विल रेज द फंड. ते तुमचा त्यांच्या कंपनीसाठी तुमच्याद्वारे कंपनीचा फंड रेज करतात आणि तो आयपीओ तुम्हाला शॉर्टलिस्ट करून देतात. या पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये जे नियंत्रण असतं ते मोठ्या प्रमाणावर पब्लिक शेअर होल्डरचा सहभाग असतो. कारण की जे शेअर्स असतात तिथे शेअरची संख्या जी असते ते पब्लिक लिमिटेड मध्ये पब्लिकची जास्त असते. तर त्यामुळे हे शेअर होल्डरचाच भाग असतो. त्यामुळं जे कंट्रोल असतं ते पब्लिकचं मोठ्या प्रमाणावरती यामध्ये असतं. याची जी नोंदणी आहे ते प्रक्रियेने अत्यंत कठीण आहे. का तर याच्यामध्ये आयपीओ असतात, शेअर बाजारात लिस्टेड असते अँड इट इज अ पब्लिक लिमिटेड कंपनी. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की यामध्ये जास्त कायदेशीर बंधनं असतात. कारण की जेवढे जास्त लोक एकत्र येतील तेवढं जास्त कायद्याचा भाग किंवा कायद्याचा सहवास तिथे जाणवला जातो. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कंप्लायन्स राहणं महत्वाचं आहे आणि त्या गोष्टी आपल्याला कंप्लायन्स राहून गव्हर्नमेंटला सबमिट करणं महत्वाचं आहे. ऑडिट आणि रिपोर्टिंग अतिशय कठोर असतं. सेबीचा याच्यावरती कंट्रोल असतो व इतर प्राधिकरणाच्या नियंत्रणेखाली सुद्धा कंपन्या जातात. सो यामध्ये सेबी म्हणजे स्टॉक एक्सचेंज रेग्युलेटरी बोर्डचा जे सेबी आहे त्याचं जे नियंत्रण आहे त्याचंही याच्यावरती मोठ्या प्रमाणात नियंत्रण असतं. तुम्हाला भरपूर ड्यू डिलिजन्स आहेत. ड्यू डिलिजन्स म्हणजे कंपनीसाठी ठरवून दिलेली चेकलिस्ट असते आणि ती तुम्हाला चेकलिस्ट प्रत्येक वर्षाला सेंट्रल गव्हर्नमेंटला ती सबमिट करावी लागते किंवा रिस्पेक्टिव्ह प्राधिकरणाच्या अंडर ते तुम्हाला सबमिट करावी लागते. ओके. नावाची अट, जसं मी तुम्हाला सांगितलं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशन असेल तर तिथे प्रायव्हेट लिमिटेड हे 2 टॅग मार्क शेवटी येणे बंधनकारक आहेत. तसेच लिमिटेड कंपनीमध्ये सुद्धा शेवटी हा लिमिटेड हे कंपल्सरी लिहावी लागते. तुम्ही जेव्हा कधीही वेबसाईट कुठल्याही कंपनीची ओपन करून बघता तर तिथे प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड शेवटी लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड हा टॅग मार्क तुम्हाला नक्कीच दिसून येईल. ओके. चला तर मुख्य फरक आपण जनरल समरी मी इथे कॉलम्स मध्ये तुम्हाला समजेल या भाषेमध्ये टाकलेले आहेत. आणि शेअर होल्डर्स तुम्ही पाहू शकता की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मिनिमम 2 आणि मॅक्सिमम 200 असू शकतात. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये 7 पासून पुढे म्हणजे मिनिमम 7 ही रिक्वायरमेंट पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये शेअर होल्डर्सची आहे. तर मॅक्सिमम साठी मर्यादा नाही, बिकॉज इट सेल्फ इज अ पब्लिक लिमिटेड कंपनी. शेअर ट्रान्सफर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मर्यादित असतात आणि ते लिमिटेशन्स येतात, बंधने येतात. आणि पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये मुक्त असतं, म्हणजे शेअर बाजारात लिस्ट करताही येते आणि त्यावरती कोणतेही लिमिटेशन्स नाहीत. शेअर्स इझिली ट्रान्सफर करता येतात. जे निधी उभारणी असते ती पब्लिक कडून इथे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी करू शकत नाही. पण पब्लिक लिमिटेड कंपनी पब्लिक कडून आयपीओ द्वारे निधी उभारणी करू शकते. पण इथे मी एक सांगू इच्छितो की प्रायव्हेट लिमिटेड ज्या कंपन्या असतात, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यामध्ये तुम्हाला हा पब्लिक कडून जरी करता निधी नाही आला तरी पण तुम्ही भरपूर साऱ्या स्कीम्स आहेत, तर त्या स्कीम्स थ्रू सुद्धा तुम्ही तो निधी उभारू शकता. जसे की गव्हर्नमेंट स्कीम आहे, गव्हर्नमेंट फंडिंग आहे, प्रायव्हेट फंडिंग आहे. प्रायव्हेट फंडिंग मध्ये सीड फंडिंग आहे, तुम्ही ऐकून असाल की सीड फंडिंग. तो या सगळ्या फंडिंग मार्फतही तुम्ही निधी उभारू शकता. वाटलं असेल तर आपण अजून एखादा नवीन YouTube चॅप्टर फंडिंग किंवा या बाबतीत आपण बघूया इन फ्युचर की फंडिंग कसे केले जाते, फंडिंग काय असते, प्रायव्हेट फंडिंग कशी असते, गव्हर्नमेंट फंडिंग काय असते, फंडिंग साठी काय क्रायटेरिया असतो, हा आपण सेपरेट एका भागामध्ये आपण बघूया. त्याचं जे नियंत्रण असतं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खाजगी किंवा लहान गटाचं असतं आणि पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात पब्लिकचं नियंत्रण यावरती असतं.
कायदेशीर बंधने प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हे कमी असतात आणि पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये कायदेशीर बंधने हे अतिशय जास्त आणि कठोर असतात. नावाची शेवटची खूण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी. तो शक्यतो तरी जेव्हा कधी ही कंपनी सुरुवात होते, सुरुवातीला ही कंपनी एकतर LLP असते, प्रोप्रायटरशिप असते, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते किंवा लिमिटेड कंपनी असते. आपण दुसऱ्या एका भागामध्ये LLP आणि प्रोप्रायटरशिप यावरती अजून एक डिफरन्स आपण चॅप्टर व्हिडिओ बघूया. सुरुवातीला मेजर ज्या कंपन्या असतात ते प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रेशन करतात आणि त्यानंतर जर त्यांची ग्रोथ झाली आणि किंवा जर तो बिझनेस स्टार्टअप खूप जास्त प्रमाणात पुढे चालून मोठा झाला, तर ह्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये कन्वर्टही करता येतात. तसेही ऑप्शन्स आपल्याकडे भारतामध्ये आहेत. सो हे झालं मुख्य फरक. चला तर मग उदाहरण समजून घेऊया. सो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समजा तुम्ही आणि तुमच्या 3 मित्रांनी मिळून एखादं स्टार्टअप सुरू केलंय. तर तुम्ही फक्त 10 ते 20 लोकांना शेअर्स देऊ शकतो. तर त्याच्या बाहेरच्या लोकांना तुम्ही शेअर्स विकू शकत नाही. म्हणजे समजा तुम्ही 3 जणांमध्ये सुरुवात केलंय कंपनी. 3 जणांमध्ये शेअर्स फक्त तुम्ही डिवाइड करू शकता. 3 पेक्षा जास्त आणि बाहेरच्या लोकांना तुम्ही ते शेअर्स देऊ शकत नाही. हीच म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आपण इथे झोहो कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचा एक एक्झाम्पल घेतलाय. सो आपण एक कंपनीचं नाव म्हणून इथे घेतलेलं आहे झोहो कॉर्पोरेशन. झोहो ही भारतातली HR फील्ड मधली किंवा अ, मोठ्या ह्याच्यातली तुम्ही बघितलं असाल की कंपनी आहे. सो तिथे शेअर्स किंवा ह्याच्यामधले पण ह्या सगळ्या गोष्टी या कंपनीमध्ये येतात. So शेवटी तुम्ही बघू शकता की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये ही पब्लिक मध्ये किंवा मार्केटमध्ये विक्रीस ठेवले जाते आणि हजारो लोक त्याचे शेअर्स खरेदी करू शकतात. आपण असं म्हणतो की या कंपनीचे शेअर्स घ्या, चांगले आहेत. त्या कंपनीचे शेअर्स घ्या, चांगले आहेत. बिकॉज त्या कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी आहेत. जसे की ते आपण एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, टाटा मोटर्स आहे, खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. तर या कंपन्यांचे जे शेअर्स असतात ते लिस्टेड होतात आणि आपण शेअर्स खरेदी आणि विक्री ही करू शकतो. सो हे 2 कंपन्यांचे वेगवेगळे उदाहरण आपण इथे पाहू शकतो. फायदे आणि तोटे. आता प्रत्येक गोष्टींचे फायदेही काही असतात आणि तोटेही काही असतात. सो ऑफ कोर्स देर इज अ प्रॉन्स अँड कॉन्स फॉर एनी व्हरायटी ऑफ सब्जेक्ट. ओके. सो प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपण आतापर्यंत बघितले की जे रजिस्ट्रेशन असतं त्याच्यावरती रजिस्ट्रेशन असतं ते सोपं आहे. त्याच्यावरती बंधने जे आहेत ते कायदेशीर बंधनं कमी आहेत. निर्णय फास्ट घेता येतात आणि गोपनीयताही जास्त असते. फायनान्शियल माहिती बाहेरही द्यावी लागत नाही. पण पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये तुम्ही बघू शकता की भांडवल मोठ्या प्रमाणात तुम्हाला उभारता येतं. ब्रँड म्हणून तुम्ही एक नावाला तुम्ही पूर्ण वर्ल्ड मध्ये किंवा मार्केटमध्ये येता आणि शेअर्सची सहज जी ट्रान्सफर होत आहे, शेअरची सहज ट्रान्सफर होतं, ते गुंतवणूकदारांना आकर्षित पण करता येतं. तोट्यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शेअर्स मर्यादित लोकांमध्येच असतात. मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारता येत नाही आणि गुंतवणूकदार आकर्षित करणे हे भरपूर कठीण जाते. नोंदणी आणि नियम जास्त कठीण असतात लिमिटेड कंपनीमध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं की काटेकोरपणाने सेबीचे किंवा दुसऱ्या प्राधिकरणांचे तुम्हाला नियम फॉलो करावे लागतात. खर्च compliance हा जास्त असतो. निर्णय घेण्याची प्रक्रिया अतिशय धीमी असते का तर सगळ्यात जास्त शेअर होल्डर याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. तर हे झालं फायदे आणि तोटे. हे दोन्ही फायदे आणि तोटे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. तो आपण भांडवल बघूया. आता एखादी कंपनी सुरू करायची म्हटल्यानंतर तिथे भांडवल पण लागत असेल. पण पूर्वी असा नियम होता की प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसाठी मिनिमम पेड अप कॅपिटल जे असतं किंवा आहे ते 1 लाखाचं होतं. पेड अप कॅपिटल म्हणजे तुम्ही एखादी कंपनी सुरू करताय, त्यामध्ये एक मिनिमम कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही किती करताय? तर मिनिमम 1 लाखाचं जे आहे ते प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसाठी होतं आणि पब्लिक लिमिटेड साठी मिनिमम 5 लाख पेड अप कॅपिटल तुम्ही इथे बघू शकता. पण आता रिसेंटली जेव्हा मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून देर इज अ अमेंडमेंट ऍक्ट. मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून आपण बघू शकतो की
बऱ्यापैकी नवीन नवीन अमेंडमेंट्स ऍक्ट आलेले आहेत. नवीन नवीन बेनिफिट्स तुम्ही तिथे बघू शकता. आणि ऑफकोर्स प्रॉज अँड कॉन्स असतात, बट येस याच्यामध्ये पण ऍक्ट मध्ये नवीन तुम्ही बघू शकता की काहीतरी नवीन अमेंडमेंट इथे झालेले आहे. सो कंपनीज ऍक्ट मध्ये पण 2015 साली झाली, म्हणून आपण त्याला कंपनीज अमेंडमेंट ऍक्ट 2015 असं म्हणतो. तेव्हापासून पेड अप कॅपिटलची मर्यादा ही पूर्णपणे काढून टाकली गेलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की तिथे पेड अप कॅपिटलची तुम्हाला मर्यादा नाहीये. म्हणजे आता 1 रुपये देखील तुम्ही पेड अप कॅपिटल म्हणून प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये तुम्हाला रजिस्टर करता येते. सो हे जे अमेंडमेंट तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता, हे अमेंडमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटनी किंवा मोदी गव्हर्नमेंटनी रिसेंटली तुम्ही म्हणू शकता की स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी हे कंपनी अमेंडमेंट ऍक्ट मध्ये त्यामध्ये बदलाव तुम्हाला दिसून येतो. मात्र प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही हजार किंवा लाख रुपये गुंतवणूक करणे आवश्यक असते. नक्कीच, म्हणजे 1 रुपये तुम्ही टाकलाय म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू झाली असं नाही. एखादी कंपनी सुरू करायचंय तर तुम्हाला तिथे कंपनीचे तुम्ही काय सर्व्हिस देणार आहेत, वेबसाईट आल्या, देर वर अ लॉट ऑफ थिंग, वेगवेगळे डिपार्टमेंट्स आले, मॅन पॉवर आली, कंप्लायन्स आले, पेपर वर्क आले, भरपूर साऱ्या गोष्टी असतात. तिथे तुम्हाला पैसे लागतात आणि त्यानुसार तुम्हाला ते पैसे गुंतवणूक करावे लागतात. सो हे झालं किमान भांडवल कॅपिटल. मीटिंग्स. सो तुम्ही बघू शकता की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये बोर्ड मीटिंग किमान वर्षातून 4 वेळा असते प्रत्येक क्वार्टरला. पण अॅन्युअल जनरल मीटिंग ही कंपनीसाठी बंधनकारक नाही. सो इट मीन्स दॅट की फॉर इच क्वार्टर, एक क्वार्टर म्हणजे 3 मंथ्स. सो एका वर्षामध्ये 4 क्वार्टर असतात. सो प्रत्येक 3 महिन्याला तुम्हाला ऍटलिस्ट त्या बोर्ड मीटिंग तुम्हाला कंपल्सरी घ्यावे लागतात. बोर्ड मीटिंग ज्या असतात, बोर्ड मीटिंग मध्ये कंपनीचं धोरण आहे, कंपनीचे बिझनेस पॉलिसीज आहेत, बिझनेस परसेप्शन आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, इन्व्हेस्टर स्टेटमेंट्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला बोर्ड मीटिंग मध्ये रिझोल्युशन पास होत असतात. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये वर्षभरात किमान 4 वेळा करणे बंधनकारक आहे. अॅन्युअल जनरल मीटिंग वर्षातून किमान 1 वेळा घेणे हे बंधनकारक आहे. ओके. सो एजीएम मध्ये अकाउंट जनरल मॅनेजमेंट मध्ये सर्व शेअर होल्डर्स सहभागी होतात. डायरेक्ट असा रिपोर्ट ऑडिट होतो, ऑडिटेड अकाउंट्स रिपोर्ट्स येतात, डिव्हिडंड निर्णय होतात. सो ह्या भरपूर मोठ्या मोठ्या घडामोडी तुम्ही पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये बघू शकता. तो सारांश, कन्क्लुजन आपण बघू शकतो की लहान आणि स्टार्टअप बिझनेस साठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही अतिशय योग्य म्हटली जाते. आणि मोठ्या प्रमाणात वाढ आणि पब्लिक इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर पब्लिक लिमिटेड कंपनीच आपल्याला मान्य करावी लागते. सो हे आपण पाहू शकतो की हे कंपॅरिझन आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी. सो मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब, शेअर अँड लाईक अँड कमेंट नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड माझ्या या ब्रेनक्राफ्ट 24/7 या युट्यूब चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच.